भूमिपुत्रांच्या योगदानातून हरित वडनेच्या वाटचालीला नवा बहर. धुळे तालुक्यातील वडने येथे दिनांक 16 ऑगस्ट रोजी वडने निसर्ग खानदेश मंचच्या वतीनं गावातील कर्तृत्ववान भूमिपुत्र, उद्योजक, सैनिक, पोलीस, अभियंते, डॉक्टर, शासकीय कर्मचारी, वकील, गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शेतकरी व वृक्षप्रेमींचा आदर्श सत्कार समारंभ पार पडला आहे. यावेळी हरित वडने सुंदर वडने या संकल्पनेला बळ देत लोकसहभागातून तिसऱ्या टप्प्यात तब्बल 270 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील वडने येथे निसर्ग खानदेश मंचच्या माध्यमातून भूमिपुत्रांचा सत्कार व गुणगौरव आणि तिसऱ्या टप्प्यातील वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे. यापूर्वीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात सुमारे 260 वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यापाठोपाठ तिसऱ्या टप्प्यात बेलपत्र, जांभूळ, पेरू, सीताफळ, आवळा, खैर, वड व अशोक आदी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहेत. ग्रामस्थांच्या अंगणात तसेच शेताच्या बांधावर लागवडीसाठी वृक्ष उपलब्ध करून देण्यात आले. वृक्षांच्या संवर्धनासाठी लोखंडी जाळ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल व पुष्पहार व बेलाचे वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉक्टर निखिल नवटे, शांताराम शिंदे, मनोहर पाटील, श्रीराम पाटील, पंकज पाटील, अविनाश शिंदे, शरद जगताप, ज्ञानेश्वर पाटील, शिक्षक संदीप ठाकरे, उज्ज्वला ठाकरे, विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रवीण बोरसे, पोलीस राकेश पाटील, व्याख्यान प्रवक्ता घनश्याम ठाकरे, आरती गिरासे, साई गिरासे, शुभम पाटील, उत्तम माळचे, तुषार ठाकरे, प्रियंका ठाकरे व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक प्रदीप गिरासे यांचा गौरव करण्यात आला. श्रावण महिन्याचे पावित्र्य आणि वडने गावातील कानुमाता उत्सवाचे औचित्य साधून झालेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सत्कारातून कर्तृत्वाला सलाम आणि वृक्षारोपणातून निसर्गाला प्रणाम अशा अनोख्या उपक्रमातून हरित वडने सुंदर वडने, स्वच्छ वडने, आदर्श वडने या संकल्पनेच्या दिशेने गावाने आणखी एक भक्कम पाऊल टाकले आहे. उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आणि काही जे शैक्षणिक याचा उपक्रम जो चांगला उपक्रम राबवला आणि औचित्य चांगला आहे. आजचं की श्रावण महिना आहे आणि जे वृक्ष लागवड आपण आता सुरू केलेली आहे गावासाठी, याच्या पुढे मी आपल्या प्रत्येकाला सांगू इच्छितो की आपण सरकारी असणार, सरकारीमध्ये असणार किंवा कुठल्याही कंपनीमध्ये छोट्या मोठ्या उद्योग असेल, स्वतःचा असेल, व्यवसाय असेल, मी इथं एकच सांगू इच्छितो, जर तुम्हाला 100 रुपये पगार असेल तर तुम्ही 5 रुपये सुद्धा बाहेर काढायला पाहिजे. कारण इतर समाजांमध्ये डेली गोळा होत असते. एक धार्मिक जागरूकता म्हणून मी सांगतो की आपण धर्मासाठी सुद्धा हे करायला पाहिजे. तर धर्म म्हणजे काय, तर धर्मावर हिंदूवर आपण जात नाही. हे जे वृक्ष लागवडचं काम केलेलं आहे, यांना जो काही निधी लागणार आहे भविष्यामध्ये, जाड्या लागल्या, ठिबकचं काही लागलं, साहित्य काही लागत असेल तर फुल नाही तर फुलची पाकळी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जर झालं तर वडण्याचं नाव निश्चित रोशन होईल. एवढे जिथं बोलू इच्छितो.